हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, कुणाची स्किन जर खूप ग्लो करत असेल, खूपच ग्लास स्किन टाइप दिसत असेल तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो त्यांच्याकडे बघून की ही नक्कीच तिच्या स्किन साठी काहीतरी ट्रीटमेंट ही करत असणार, नक्कीच काहीतरी मेडिकल ट्रीटमेंट ही करत असणार। आजच्या या हेक्टिक शेड्यूल मुळे बऱ्याच जणांना पार्लर मध्ये किंवा सलून मध्ये जाण्यासाठी वेळच नसतो। बट तेव्हा मग आपल्याला काय वाटतं की घरगुती उपाय केलेले कधीही चांगले, आणि घरगुती उपायांवर माझा 100% ट्रस्ट आहे। कारण आजपर्यंत जेवढे घरगुती उपाय मी केले आहेत त्याने मला खूप चांगले रिझल्ट हे दिले आहेत, चांगले रिझल्ट हे मिळाले आहेत आणि ते रिझल्ट मला तुमच्या सोबत शेअर करायला हे खूप आवडतात। तर फ्रेंड्स, आता ग्लास स्किन म्हणजे काय, तर जेव्हा सूर्यप्रकाशाची जे किरणे असतात ती आपल्या स्किनवर पडतात आणि तेव्हा आपली स्किन अशी चकाकते, म्हणजे ग्लो करते। आणि जेव्हा आपण विदाऊट मेकअप ही आपली स्किन ही नरिश दिसते किंवा ग्लो करते, त्याला आपण ग्लास स्किन म्हणतो। आजच्या व्हिडिओ मध्ये मी जो मास्क सांगणार आहे तो तुमच्या चेहऱ्यावर ग्लो करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे। काय आहे, कोणी लावायचा, कसा लावायचा आणि किती लावायचा, हे सगळं मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। बट हा जो मास्क आहे, हा मी जो तुम्हाला सांगणार आहे, हा तुम्हाला सलग 7 दिवस लावायचा आहे। कंटिन्यू तुम्ही हा मास्क 7 दिवस लावा आणि नंतर तुम्ही बघा की तुमच्या स्किनवर एक ग्लास स्किन सारखा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल आणि तुमची स्किन ही ग्लो ही करेल। आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। खरं सांगायला गेलं ना तर आपल्याला हा जो नॅचरली निसर्गाकडनं कलर मिळालेला असतो तो उत्तमच असतो। मग तो काळा असू देत, गोरा असू देत, सावळा असू देत किंवा गव्हाळही असू दे, तर प्रत्येकाला जो कलर मिळालेला असतो तो उत्तमच असतो। आणि मला असं वाटतं की जो कलर आपल्याला नॅचरली मिळालेला आहे निसर्गाकडनं, तो आपण ग्रेसफुली ऍक्सेप्ट करावा। पण स्किनची काळजी घेणं ही आपल्या हातात असतं। जर तुम्हाला सॉफ्ट स्किन हवी असेल आणि ग्लो स्किन हवी असेल तर तुम्हाला तितकीशी स्किनची काळजी ही घेतली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करणंही गरजेचं असतं। तर त्यासाठी तुम्हाला हा मास्क उपयोगी पडणार आहे। आता हा मास्क काय आहे, हा मास्क कुणी वापरायचा हे मी तुम्हाला सांगते। तर हा मास्क वृद्धांपासनं तर जेंट्स, लेडीज सगळे हा मास्क वापरू शकतात, कारण हा मास्क अतिशय हार्मलेस आहे। बट तरीही तुम्हाला जर यातले काही इन्ग्रेडियंट सूट होत नसतील तर त्यावरही मी तुम्हाला काही ऑप्शन हे देणार आहे। त्यात सगळ्यात पहिले आपण वापरणार आहोत मसूर डाळ। मसूर डाळेचं तुम्ही पावडर ही घेऊ शकता किंवा तुम्ही घरच्या घरी मसूर डाळेची पावडर ही बनवू शकता। बट तुम्हाला काय करायचं आहे, मसूर डाळेची ही पावडर जर तुम्ही बनवत असाल तर ती अतिशय फाईन तुम्हाला बनवायची आहे। मसूर डाळ ही तुमच्या चेहऱ्यावर काही ऍक्ने असतील, काही पिंपल्स असतील किंवा काही पिंपलचे डार्क स्पॉट असतील ते दूर करण्यास मसूर डाळ ही मदत करते। आणि मसूर डाळ ही आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग रिमूव्ह करण्यासही मदत करते आणि मसूर डाळ ही आपली स्किन ही ब्राईट करते। चेहरा क्लीन करण्यासाठी मसूर डाळेचं पीठ हे अतिशय उत्तम मानलं जातं। बट जर तुम्हाला मसूर डाळेचं पीठ हे सूट होत नसेल तर तिथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा तुम्ही बेसन पीठही घेऊ शकता। आता हे तुम्हाला सूट करतंय की नाही हे तुम्हाला कसं समजेल, तर जेव्हा तुम्ही हा मास्क बनवणार आहात तेव्हा तुम्हाला एक छोटीशी पॅच टेस्ट करायची आहे। पॅच टेस्ट म्हणजे तुम्ही थोडंसं इथे ते लावून बघा, जर तुम्हाला इरिटेशन झालं नाही, कुठलंही इचिंग झालं नाही तर तुम्ही बिंदास हा मास्क वापरू शकता। दुसरं इन्ग्रेडियंट आहे तांदळाचं शिजवलेलं पाणी। तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर साऱ्या न्यूट्रिशन प्रॉपर्टी असतात आणि तांदळाचं पाणी हे अँटी एजिंगचंही काम करतं। तुम्ही बघितलं असेल की जापनीज बायकांची स्किन ही खूपच तुकतुकीत आणि खूप ग्लोईंग असते, तर जापनीज बायका ह्या स्किन केअर साठी तांदळाचं पाणीच वापरतात, त्यामुळे त्यांची स्किन ही छान तुकतुकीत असते। तांदळाचं पाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे,
3 टेबलस्पून तांदूळ हे घ्यायचे आहे आणि एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते 3 टेबलस्पून तांदूळ हे टाकायचे आहे आणि त्यानंतर ते भातासारखं शिजवून घ्यायचं आहे। जसं आपण भात शिजवितो तसं ते शिजवायचं आहे आणि त्याच्या वरच्या लेयरला म्हणजे वर जे पाणी येतं तेच आपल्याला तांदळाचं पाणी हे घ्यायचं आहे। ते व्यवस्थित गाळून घ्या आणि ते तांदळाचं पाणी आपल्याला माससाठी वापरायचं आहे। तांदळाचं पाणी कसं वापरायचं, किती क्वांटिटी मध्ये वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। पुढचं इन्ग्रेडियंट आहे ग्लिसरीन। यस, ग्लिसरीन हे आपल्या स्किनचे जे सोराईस सारखे आजार असतात व कुठलेही स्किन प्रॉब्लेम्स असतात त्याला हे ग्लिसरीन हे दूर करतं आणि ग्लिसरीन हे आपली स्किन मॉइश्चराइज ही ठेवतं आणि नरिश ही ठेवतं। शिवाय भरपूर साऱ्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये, स्किन प्रोडक्ट मध्ये ग्लिसरीनचा वापर केला जातो। जर तुमच्याकडे ग्लिसरीन नसेल तर ते तुम्ही स्किप ही करू शकता, बट मी सजेस्ट करेन ग्लिसरीन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट याचा दिसून येईल। त्यानंतरचा इन्ग्रेडियंट आहे हळद। आता हळद ही अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे ती स्किन साठी खूप उपयुक्त ठरते आणि हळदीने तुमच्या स्किनला जर कुठलं इन्फेक्शन ही झालं असेल तर तेही दूर होण्यास मदत होते। बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की नॉर्मल हळद वापरण्यापेक्षा तुम्ही आंबे हळद किंवा कस्तुरी हळद घ्या, कारण आंबे हळद किंवा कस्तुरी हळद जर घेतली तर त्याचे तुमच्या स्किन साठी भरपूर सारे बेनिफिट्स आहेत। बट जर तुमच्याकडे आता आंबे हळद आणि कस्तुरी हळद नसेल तर तुमच्या किचन मध्ये जी हळद असेल ती तुम्ही वापरू शकता। हळद ही तुम्ही किती वापरायची, किती क्वांटिटी मध्ये वापरायची तेही मी तुम्हाला पुढे सांगते। हे होते मास्क बनविण्याचे इन्ग्रेडियंट। तर हे इन्ग्रेडियंट तुम्हाला घरच्या घरी इझिली अवेलेबल होतील। आता मास्क हा बनवायचा कसा, काय करायचं आहे, मसूर डाळ पीठ हे 1 चमचा आणि तांदळाचं पाणी 3 चमचे घ्यायचं आहे, किंवा जसं तुम्हाला मिक्स करायला अजून पाहिजे असतील तर तुम्ही त्यात आणखीन तांदळाचं पाणी हे ऍड करू शकता। त्यानंतर तुम्हाला पाव चमचा ग्लिसरीन घ्यायचा आहे आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि त्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करायची आहे। बट मी तुम्हाला अगेन सांगते, तुम्ही जे मसूर डाळीचं पीठ घ्याल ते अतिशय फाईन बनवा, कारण तुम्हाला थोडीशी मसाज करायची आहे। आता हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या चेहऱ्याची मसाज करायची आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला फेस वॉश हा करायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला याने इन्स्टंट ग्लो तुमच्या फेसवर हा दिसून येईल आणि ही प्रोसेस तुम्हाला सलग 7 दिवस करायची आहे। आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फेस वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला एक छानसं टोनर जे तुमच्या स्किनला सूट होतं ते तुम्हाला स्किनवर अप्लाय करायचं आहे। जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही गुलाब पाणीही वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला व्हिटॅमिन सी सिरम हे चेहऱ्याला लावायचं आहे। आता व्हिटॅमिन सी सिरम तुमच्याकडे जर नसेल तर हा ऑप्शन तुम्ही स्किप ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला अगेन चेहऱ्याला सनस्क्रीम लावायचं आहे। यस, तुमच्या फेस साठी सनस्क्रीम हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सनस्क्रीम हे मस्टच आहे। तुम्ही घरात असू द्यात, बाहेर असू दे, तुम्हाला सनस्क्रीमची जी स्टेप आहे ती अजिबात स्किप करायची नाहीये। फ्रेंड्स, आता ही प्रोसेस, हा मास्क जर तुम्ही रात्री लावला तर खूपच चांगला आहे। हा मास्क जर तुम्ही मॉर्निंगला किंवा दिवसभरात कधीही लावला तर त्या मास्कचे जे कण असतात ते जर तुमच्या इथे केसांमध्ये अडकू शकतात, त्यामुळे बेटर हेच असेल, तुम्ही जर ही प्रोसेस रात्री केली तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। हा मास्क तुम्ही सलग 7 दिवस वापरून बघा आणि मी जसं जसं सांगितलं आहे तसं तुम्ही करून बघा। तुम्हाला 7 दिवसात ग्लोईंग स्किन तुम्हाला दिसून येईल। मास्क लावल्यानंतर तुमच्या स्किनवर काय इम्पॅक्ट आला हेही मला कळवायला अजिबात विसरू नका। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा,
जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।